कराड दक्षिणमधून विजयी झालेले अतुल बाबा आपल्यासोबत आहेत। आज आपण यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी आलात, अभिवादन केलेलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक आदर्श घालून दिला आणि चव्हाण साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आमची आजची पिढी काम करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये चव्हाण साहेबांचा ज्या गावावर राजकीय पगडा होता त्या गावामध्ये चव्हाण साहेबांच्या संस्कृतीला अनुसरून येणाऱ्या काळामध्ये काम करण्याच्या बाबतीमधला आमचा मानस राहील। कराड शहराच्या विकासासाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही पुरेपूर येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत। आज महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेत येत आहे आणि त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून जी स्वप्न सर्वसामान्य जनतेने पाहिलेली आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आज जनतेचा सेवक म्हणून निश्चितपणे आम्ही पार पाडू। पण ही लढत आपली ही काही सोपी लढत नव्हती, इतक्या मोठ्या नेत्या विरोधातली ही लढत होती। कशा पद्धतीने ही लढाई झाली? कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या जनतेने इतकं भरभरून प्रेम मला दिलं, इतका भरभरून आशीर्वाद मला दिला की लढत किती कठीण आहे सोपी आहे ह्याच्याकडे लक्ष द्यायला मला वेळच मिळाला नाही। जनतेचं प्रेम स्वीकारताच निवडणुकीचा निकाल लागला। खरं तर आपण देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती खूप मानले जातात, तुम्ही भेटून देखील आलेलात। कशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, काय चर्चा झाली? देवेंद्रजींकडे महाराष्ट्रातून गर्दी झाली होती लोकांची। मी साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि साहेबांनी चांगले या मतदारसंघामध्ये कामगिरी केल्याबद्दल माझं अभिनंदन केलं आणि भविष्य काळामध्ये कराडकरांनी जे स्वप्न भारतीय जनता पार्टीला निवडून देताना पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याच्या बाबतीमधला सल्ला त्यांनी मला दिला। इतक्या मोठ्या नेत्याला पाडल्यामुळे त्याचं बक्षीस काहीतरी विशेष असणार आहे का? मंत्रिपद? सगळ्यात महत्त्वाचं की कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने मला स्वीकारलं हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं बक्षीस मला मिळालेलं आहे आणि जनतेने मला स्वीकारलं त्याची मी चीज करणार, दिलेल्या संधीचं सोनं करणार, हेच एकमेव उद्दिष्ट माझ्यासमोर असेल। तर आपण बघितलं की कराड दक्षिणच्या लोकांनी मला स्वीकारलेलं आहे, त्यांनी जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करीन आणि त्यांचेच या ठिकाणी सेवा करीन अशा पद्धतीची भूमिका आहे ती अतुल बाबा यांनी व्यक्त केली। कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कराड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।